हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता MPSC ही जी परीक्षा आहे, जी पहिली मेन्स होणार आहे आपली, ती आता खूप जवळ आलेली आहे ना. 2-3 महिन्यावर राहिलेली आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही अभ्यास केला असाल, उत्तर वगैरे लिहिला नसाल, टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायची असेल, तर इथं अनोखी लाईफमध्ये ही तुम्हाला टेस्ट सिरीज पाहायला मिळते. विषय कोणकोणते आहेत? मराठी साहित्य, इथिक्स, एस्से, म्हणजे ते विषय आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडू शकतात. लिटरेचरचा 500 मार्काचा विषय आहे ना, आणि इथिक्सचा 250 म्हणजे याचा जर तुम्ही व्यवस्थित सराव केला या 1000 मार्काचा आहे ना, म्हणजे टेस्ट वगैरे दिला तर बरेच इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तर आता ही जी टेस्ट सिरीज आहे, तर तुम्ही म्हणसाल की सर तुमची फीस वगैरे जास्त असेल. नाही, तुमची पहिले सुरू परीक्षा आहे आणि MPSCची विद्यार्थ्यांना तेवढ्या मोठ्या फीसची म्हणजे सवय नसते. त्याच्यामुळं आपण इथं काय केलेले आहे एक अशी फीस की जी तुम्हाला परवडेल असेल. म्हणजे तुम्ही तेच म्हणसाल सर फीसचं बोला, मग नंतर आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतो असं म्हणसाल तुम्ही. त्याच्यामुळे पहिली जी लिटरेचरची फीस आहे ती 1999 म्हणजे 2000 रुपये आहे. बाकीची दोन्हीची जी आहे इथिक्स एस्सेची 1200 तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचे असं प्रकार की तुम्हाला नाही वाटलं पाहिजे की खूप मोठी फीस आहे, मला देणं होणार नाही वगैरे आहे ना. मुद्दा तो नाही आहे ना फीसचा वगैरे. मुद्दा तो आहे की तुमचा अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यामुळे इतकी कमी फीस यावेळेस ठेवलेली आहे. तुम्ही म्हणू शकता की ही सगळ्यात कमी फीस आहे अनोखी लाईफमध्ये लिटरेचरची आहे ना. 2000 फीस, फक्त 2000 रुपये फीस आहे. तर आता ही जी टेस्ट सिरीज होणार आहे त्याचा टाईम टेबल आहे ना, किती टेस्ट आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आता थोडक्यात पाहायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ज्यांना हे पाहायचं आहे तर त्यांनी पुढचं गोष्टी जरूर ऐका. ठीक आहे. तर मराठी साहित्याची ही जी काही टेस्ट सिरीज आहे त्याचा टाईम टेबल आता समोर तुम्हाला दिसतंय आहे ना. तर आपल्यामध्ये जी टेस्ट होणार आहेत, म्हणजे या अनोखी लाईफमध्ये जी टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये 4 सेक्शन टेस्ट असतील आणि 4 फुल टेस्ट असतील. ठीक आहे. मराठी साहित्याच्या 4 सेक्शन टेस्ट असतील, 4 फुल टेस्ट असतील त्याच्यामध्ये आहे ना. सेक्शन टेस्ट कसे तुम्हाला माहिती आहे की मराठी साहित्याचा तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला माहिती आहे पेपर 1मध्ये 2 भाग आहेत, ए भाग, बी भाग, आणि पेपर 2मध्ये बी 2 भाग आहेत, ए भाग आणि बी भाग, म्हणजे सेक्शन झाले ना. तर तसे ते 4 सेक्शन. तर पहिला सेक्शन आहे म्हणजे 15 फेब्रुवारीपासून ही आपला सगळा हा भाग सुरू होत आहे, म्हणजे टेस्ट सिरीजचा सुरू होत आहे. 15 तारखेला आपली सराव परीक्षा पहिली, त्याचा पेपर पहिला भाग 125 मार्कासाठी 1.5 तासासाठी वेळ आहे. ओके, 1.5 तास 125, कारण 250 मार्काचा पेपर असतो, 3 तास असतात. पहिले सुरू तुम्हाला सराव व्हावा म्हणून आहे ना. एकदाच जर 3 घंटे लिहायला बसला तर सुरुवातीला ती सवय नाही व्हायची, मग हळूहळू जाऊया असं. ओके. त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे आठवड्याने असेल, म्हणजे हे सगळे रविवारी पेपर आहेत है ना. 15 तारखेला रविवार आहे आय थिंक. त्याच्यानंतर 22 तारखेला आहे पेपर पहिला भाग ब आहे. इथं ब करा है ना, झाला इथं. ठीक आहे. भाग ब आहे, हे जरूर लक्षात ठेवा, भाग ब आहे. आणि त्याच्यानंतर सेम 125 आणि 10 ते 11:30. आता हा जो परीक्षा होईल त्याच्यामध्ये तर रविवारी तुम्ही, म्हणजे हे ऑनलाईनच असेल, ऑफलाईन कसं असणार आहे ना. जी अनोखी लाईफ आहे ती ऑनलाईन आहे ना, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर 10 ते 11:30 तुम्ही पेपर द्यायचा आणि 10 मिनटामध्ये तुम्ही तो स्कॅन करून पाठवायचा, तुम्हाला चेक करून देण्यात येईल आहे ना. त्याच्यामध्ये फीडबॅक वगैरे सांगण्यात येईल, सगळ्याच गोष्टी, किंवा तुम्हाला जर वाटलं की इथं का चुकलं वगैरे मार्गदर्शन तुम्हाला करण्यात येईल. ठीक आहे ना. त्या कमी फीसमध्येच, एक्स्ट्रा काही वगैरे नाही आहे असं तुम्ही म्हणसाल की एक्स्ट्रा नाही आहे ना. पेपर तुमचे चेक केले जातील, तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल याच्यामध्ये. ओके. तर हे पेपर पहिला भाग ब. त्याच्यानंतर फुल टेस्ट असेल, कारण पेपर पहिला कंप्लीट झाला तर त्याची फुल टेस्ट 1 मार्चला आहे ना. तर ती 250 मार्कासाठी असेल आणि 10 ते 1मध्ये 3 घंट्यासाठी तो काळ त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची सेक्शन टेस्ट असेल 8 तारखेला, 8 मार्चला. पेपर दुसरा गद्य भाग, आपले जे पुस्तकं आहेत, कथा कादंबरी जी 9 पुस्तकं आहेत त्याच्यावर असेल आहे ना, 125 मार्कासाठी. पुन्हा 15 तारखेला पद्य भाग, कविता संग्रहाचा भाग, त्याच्यावर पेपर तुम्हाला पाहायला मिळतो. ओके. त्याच्यानंतर फुल टेस्ट असेल दुसरी 22 मार्चला. ठीक आहे. 22 मार्चला आय थिंक तुमची 29 मार्चपासून काहीतरी परीक्षा सुरू होत आहे ना. तर ती 250 मार्कासाठी हा 22 मार्चला असेल. आणि हे जे दुसरे शेवटचे 2 पेपर असतील कारण आपल्याला आय थिंक जो पेपर आहे 26 काहीतरी तारखेला आहे, आय थिंक सो आहे ना. असं काहीतरी कोणत्या तर तारखेला आपला तो पेपर पाहायला मिळतो आहे ना. आपल्या मराठी साहित्याचा शेवटचा ऑप्शनल पेपर. तर तिथं तुम्ही एक दिवसाआड हे शेवटचे पेपर 2 द्यायचे आहेत, म्हणजे फुल तयारी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही फुल टेस्ट देऊ शकता याच्यामध्ये. म्हणजे तशा प्रकारे केलं आहे की मध्ये असं होऊ नये की तुमची दुसरी परीक्षा चालू आहे आणि मराठी लिटरेचरचा पेपर देता, असं होऊ नये म्हणून ही शेवटचे 2 पेपर
ते शेवटचा जो तुमचा परीक्षा आहे त्याच्या अगोदर ठेवलेली पाहायला मिळतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊ शकतो आहे ना. जास्त मोठे म्हणजे नंबर ऑफ पेपर घेण्यापेक्षा कमी पेपर तुम्हाला वेळ मिळावा, अभ्यास करावा आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे गायडन्स करता यावं, याच्यामुळे हा एक टेस्ट सिरीजचा भाग तुम्हाला पाहायला मिळतो मराठी साहित्याचा. ठीक आहे. तर टेस्ट सिरीज ऑनलाईन होईल आहे ना, तुम्ही लिहून पाठवायची आहे, त्याच्याविषयी तुम्हाला फीडबॅक वगैरे देण्यात येईल, मार्गदर्शन करण्यात येईल त्याच्यामध्ये. आणि फीस तर तुम्हाला कळली याची आहे 1999 रुपये. ठीक. आता यासाठी काय करायचे, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर अनोखी लाईफचा ॲप आहे, तुम्हाला माहिती आहे ना, किंवा तुम्ही डायरेक्ट संपर्क करा, तुम्हाला कोड देण्यात येईल फीस भरल्यानंतर आहे ना. दोन्हीपैकी कोणतंही करू शकता तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला नंबर माहिती आहे, नंबर माहीत नाही असेल तर तुम्ही टेलिग्रामवर जाते तर माझा नंबर मिळतो, किंवा टेलिग्राम जॉईन असू द्या तुमचं. टेलिग्रामवर बरीच गोष्टी मिळत राहते, अपडेट असतात, कमी मिळतात परंतु मिळतातच आहे ना. असं तुम्ही म्हणू नका सर कमी अपडेट देता तुम्ही. याच्यानंतर इथिक्सच्या सराव परीक्षेविषयी बोलू आहे. इथिक्सची सराव परीक्षा, याच्यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन टेस्ट आणि 2 फुल टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यात काय आहे, 4 सेक्शन आणि 2 फुल टेस्ट. ओके. तर 4 सेक्शन टेस्ट आहे, 2 फुल टेस्ट पाहू शकता. तर याच्यामध्ये स्वरूप कसं आहे या टेस्ट सिरीजचं, तर थेअरीवर आधारित 2 टेस्ट म्हणजे 2 सेक्शन टेस्ट, केस स्टडीवर आधारित 2 सेक्शन टेस्ट आणि 2 पूर्णपणे फुल टेस्ट, म्हणजे थेअरी पण आला आणि केस स्टडी पण आलं. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे थेअरीचा अभ्यास झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे केस स्टडीचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन्हीचं कंबाईनमध्ये पेपर द्यायचं. अशा प्रकारचं हे तुम्हाला 6 टेस्ट पाहायला मिळतात. या 6 टेस्ट तुम्ही घेऊ शकता. त्याची प्राईस तुम्हाला माहीत झाली असेल ऑलरेडी आहे ना, 1200 रुपये आहे. त्याच्यानंतर पुढचं जो आहे ते म्हणजे निबंधसुद्धा 6 निबंध तुम्ही म्हणू शकता. आता याच्यामध्ये जे पहिले 2 निबंध आहेत ते 125 मार्काचे आहेत. म्हणजे तुम्हाला एकच निबंध सोडवायचा आहे सुरुवातीला आहे ना, पहिल्या 2मध्ये 20 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीला. आणि त्याच्यानंतर जो बाकीचा निबंध आहे, तुम्ही हे म्हणू शकता की जो सोडवण्याचा जो कालावधी आहे किंवा तो वाढला आणि निबंध पण वाढतात. तुम्हाला माहिती आहे 2 निबंध सोडवायचे. तसं पहिलं सुरू हे सराव होण्यासाठी की एक निबंध, आणि बाकीचे मग हे 3रा 4था 5वा 6वा जे निबंध आहे ते पूर्णपणे जे आपल्या फॉर्मॅटनुसार, म्हणजे UPSCचा किंवा MPSCचा, आता MPSCचा फॉर्मॅटनुसार की 2 निबंध येणार तुम्हाला आणि ते तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. ऑप्शनमध्ये असतील त्याच्यात. तर हा एक वेळ पण तुम्हाला समोर दिसतोय आणि निबंध पण अशा प्रकारे सोडवायचे. आणि सगळं इथिक्स असो, निबंध असो किंवा लिटरेचर असो, तुमचा पेपर चेक केला जाईल, त्याच्यात काय चुका आहे ते सांगितलं जाईल, किंवा तुम्ही स्वतःहून जर फोन केला तर त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल है ना. आम्ही तर सांगू, परंतु तुमच्या जरी स्वतःच्या काही अडचणी असतील तर ते याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि सगळ्यासाठी तुम्ही जॉईन करायचं असेल तर अनोखी लाईफचा ॲप आहे, तिथं तुम्ही जॉईन करा किंवा डायरेक्ट कॉल करा. तुम्हाला एक कोड देण्यात येईल, तुम्ही फीस भरल्यानंतर, आणि तुमची ही टेस्ट सिरीज सुरू होईल. तारीख किती आहे, 15 फेब्रुवारी 2026 पासून हा भाग सुरू होतो. 15 फेब्रुवारी ते मार्च, म्हणजे मार्चच्या पुढं पण जातं, परंतु तिथं म्हणजे विशेषतः सगळा तुमचा अभ्यासक्रम किंवा तो जो परीक्षेचा वेळापत्रक आहे त्याच्यानुसारच हे ॲडजस्ट केलेलं आहे. तर तुम्ही म्हणू शकता की अभ्यास करत करत या टेस्ट सिरीज दिला तर तुमच्या चुका या सगळ्या दुरुस्त केल्या जाईल. विशेषतः तुम्ही मराठीमध्ये असाल आणि तुम्ही आणखी कुठं काही लावलं नसेल तर हे तुमच्यासाठी बेटर आहे. किंवा जर इंग्रजी मीडियममध्ये जरी असाल आणि तुम्हाला इथिक्स एस्से द्यायचं असेल तर त्याला पण काही अडचण नाही, तर हे तुमच्यासाठी आहे. तर जॉईन व्हायचं असेल तर जरूर व्हा. तोपर्यंत मग इथंच थांबूया. जर काही आणखी नोटिफिकेशन असेल तर आपल्या अनोखी लाईफच्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळेल, तसंच अनोखी लाईफच्या ॲपवर सुद्धा मिळेल. तर मग तुमची स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.